कृष्ण मंदिर उल्हासनगर येथे श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने हा सोहळा साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आताच आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधितच एक लीळेचं श्रवण केलेलं आहे। आळर्क राजा यांच्या संबंधित हा विषय आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे। मुख्यत्वे या लीळेच्या संबंधित आपण जर का काही विचार केला ते आपल्याला लक्षात येतं की आई वडिलांनी आपल्या मुलांच्या हिताचं जे काय आहे ते त्यांना देऊ केलं पाहिजे। एरवी आपण मुलांचे लाड करत असतो हे स्वाभाविक आहे, परंतु ते लाड करत असताना सुद्धा त्या मुलाचं कशामध्ये त्या देण्या घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे काही नुकसान आहे ते नुकसान होता कामा नये। त्या अपत्याचं त्या पाल्याचं आध्यात्मिक सुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा त्याला त्या अध्यात्माचा लाभ त्याच्या व्यवहारामध्ये झाला पाहिजे। आणि जी व्यक्ती अध्यात्माशी संबंधित आहे हे एक गोष्ट लक्षात ठेवायची। आई वडील म्हणतील की त्याला मंदिरात यायला वेळ मिळत नाही, त्याला पारायण करायला वेळ मिळत नाही, त्याला स्मरण करायला वेळ मिळत नाही, त्याचं कॉलेज असतं, शाळा असते, क्लास असतं, सगळं काही असतं। तुम्ही त्यांना जे जे काही क्लास लावता, मग ते नृत्य क्लास असतील, गायन क्लास असतील, सर्व काय आहे हे त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनं आहेत। परंतु या माध्यमातून त्यांना द्रव्य प्राप्ती सुद्धा होणार आहे बरं का। तुमच्या मुलांनी जर का त्या त्या क्षेत्रात करिअर केलं तर त्यांना द्रव्य प्राप्ती होईल, ते श्रीमंतही होतील, भरपूर पैसा त्यांच्याकडे येईल। परंतु त्यांच्याकडे जर का अध्यात्म हा प्रकार जर का त्यावेळेला नसेल तर त्या द्रव्याचा योग्य प्रकारे विनियोग कसा करायचा, त्या द्रव्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांना समजणार नाही। तुमच्या लक्षात येत असेल कधी की जेव्हा तुम्ही एखाद्या बसमध्ये वगैरे चढता, गर्दी असते आणि त्यामध्ये एकच सीट रिकामी असते, तुम्ही काय करता? पटकन त्या जागेवर बसून घेता। आता तुमची काही त्यामध्ये हे आहे का, आवड आहे का की इकडचीच सीट पाहिजे, तिकडचीच पाहिजे, खिडकीतलीच पाहिजे? काहीच तुमचं स्वतःचं मत नाही आहे। जी जागा मिळाली त्या जागेवर आपण पटकन बसून घेतो, बरं वाटतं की जागा मिळाली बरं का आम्हाला, कितीतरी समाधानी असतो आपण। आता उलट दृश्य आहे, आपण बसमध्ये चढलेलो आहोत आणि बस पूर्ण रिकामी आहे। आता बघा तुमची मनस्थिती काय असते। तुमची मनस्थिती आहे की इकडे बसू का इकडे बसू, इकडे बसल्यानंतर असं वाटतं इकडून ऊन येईल, तिकडे जाऊन बसू। आपण प्रत्यक्ष जागा बदलतो, नाही तर मनातल्या मनात तरी जागा बदलत असतो बरं का। मध्येच वाटतं तिकडे पुढेच बसलो असतो, मध्येच वाटतं ना डावीकडे बसलो असतो, उजवीकडे बसलो असतो। असे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत राहतात, कारण की आपल्याकडे आता कुठले ठाम विचार नाही आहे। आपल्याकडे जेवढे काही व्यावहारिक विचार आहेत त्या सर्व व्यावहारिक विचारांना जर का ठाम करणारा कुठला विचार असेल तर तो आध्यात्मिक विचार असतो। आणि म्हणून आपल्या मुलांना आपण आध्यात्मिक विचारांची शिदोरी सुद्धा सोबत दिली गेली पाहिजे। अन्य धर्मातले जेवढे कोणी असते, जसं नाव स्पष्ट घ्यायला काही हरकत नाही, एखाद्या विषयी चांगलं जेव्हा आपण बोलतो, मुसलमान लोक आहेत, मुसलमान लोक आपल्या मुलांना त्यांच्या धर्माचं योग्य ते शिक्षण देतात। त्यांना बरोबर मस्जिदमध्ये घेऊन जाणं वगैरे, तिथलं ते कशा पद्धतीने त्यांची प्रार्थना देवाला करायची आहे ते सर्व शिकवतात त्यांना। ख्रिश्चन लोक असतील ते त्यांच्या मुलांना तिथे चर्चमध्ये नेतात वगैरे, त्यांना त्यांच्या अध्यात्माशी ते संबंधित ठेवतात। प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या धर्माशी प्रामाणिक आहेत। व्यवहाराशी पण तेवढेच प्रामाणिक आहेत आणि धर्माशी पण तेवढेच प्रामाणिक आहेत।
दान धर्म सुद्धा जेवढं ते कमवतात त्या अनुषंगाने दान धर्म सुद्धा ते चांगल्या प्रकारे करत असतात त्यांच्या क्षमतेनुसार. म्हणजे त्यांनी अध्यात्माच्या आणि व्यवहाराच्या दोन्ही बाजू अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. त्यातली एक बाजू जरी कमी जर का झाली, अध्यात्म चांगलं आहे आणि व्यवहाराचीच बाजू कमी झाली तरी चालणार नाही. व्यवहाराची बाजू चांगली आहे पण अध्यात्मच चांगलं नाही आहे तरी चालणार नाही. दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहारातही समाधानी असलं पाहिजे आणि अध्यात्मामध्ये सुद्धा ते समाधान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपण समाधान मानलं नाही पाहिजे बरं का. अध्यात्मामध्ये चूक कुठे होते की आपण समाधान मानून घेतो. 2 दंडोत घातले तरी आपल्या देवाला चालतं बरं का. असं हे देवानी म्हणजे आपल्या देवाच्या नावाने इतक्या काही गोष्टी खपवत असतो. देवाला असंही चालतं, देवाला तसंही चालतं. आम्ही जर का म्हटलं चांगलं पोफळ घेताना थोडं मोठं घ्या सुपारी, बहुतांशी लोक असं छोट्या छोट्या सुपाऱ्या आणतात आणि ते स्वस्त मिळतात बरं का. ते जास्त व्हायच्या असतात आणि स्वस्त मिळतात. देवासाठी एवढं कोण हे करेल आपलं. म्हणजे आमची सुरुवात तिथून होते. परंतु आमच्या पायातली चप्पल मात्र केवढ्याची आहे? 500 रुपयाची आहे, 1000 रुपयाची आहे. एकाची चप्पल बघितली 2000 रुपयाची चप्पल होती. मी मनातल्या मनात म्हटलं यांचं मन कसं काय लागतं निरूपणामध्ये. एवढी 2000ची चप्पल बाहेर काढलेली आहे, कोणी नेली बिली तर. म्हणजे लोकांची चप्पल मात्र इतकी महाग आहे आणि देवाला वाहण्याची सुपारी मात्र एकदम स्वस्तातली स्वस्त आपण बघत असतो. आणि म्हणून हे काय झालं, आपला व्यवहार चांगला आहे परंतु अध्यात्म मात्र आपलं कमकुवत आहे. व्यवहारामध्ये जसं आपण उत्तम उत्तम खाण्याचा विचार असतो, उत्तम उत्तम कपडे परिधान करण्याचा विचार असतो, दागिने उत्तमाती उत्तम बनवले गेले पाहिजेत, दुसऱ्यांकडे ती डिझाईन नको, माझ्याकडेच पाहिजे. म्हणजे सर्व बाबतीमध्ये व्यवहारामध्ये तुम्ही एकदम कसे आहात, स्वतःला अपडेट ठेवणारे आहात. परंतु अध्यात्मामध्ये मात्र आपण स्वतःला मागे मागे ठेवत असतो. मन तसं होता कामा नाही. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांनी मुलींनी पुढे आलं पाहिजे आणि ते संस्कार आई वडिलांशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. आई वडिलांनी जर का लहानपणापासून मुलांना मार्गामध्ये नेलं, मंदिरात नेलं, आश्रमात नेलं, धार्मिक कार्य ज्या ज्या ठिकाणी होतं त्या त्या ठिकाणी जर का त्यांना नेलं तर त्यांना बरोबर त्या ठिकाणचे जे काही येण्या जाण्याचं जे वळण असतं ते वळण त्यांना लागतं आणि वळण लागल्यामुळे ते वळण पुढे सुद्धा कायमस्वरूपी राहतं बघा. मग उद्या यदा कदाचित मुलाच्या आयुष्यात काही संकट जरी आलं, मुलीच्या आयुष्यात काही संकट जरी आलं तरी ती बघते आता कोणाला सांगायचं. आई वडिलांना सांगितलं तर ते ओरडतील. मग आता ज्यांच्याकडे अध्यात्म नसेल, लक्षात घ्या बघा, अध्यात्म नसलं की माणूस आत्मघाताकडे जातो. दोन्ही शब्द अनेच सुरू होतात, अध्यात्म आणि आत्मघात. व्यवहारात बघतो ना आपण, कोणी गेलं आपलं स्वतःला पेटवून दिलं, कोणी काय केलं, कोणी काय केलं. आत्मघात का करतात लोक? कारण की त्यांच्याकडे अध्यात्माची बैठक नाही आहे. कमीत कमी तुम्हाला असं जर का वाटत असेल की आपल्या मुलांनी भविष्यामध्ये व्यवहारात चुकीचे निर्णय घेऊ नये असं वाटत असेल तर तुमच्याकडे एक उपाय आहे, तो म्हणजे मुलांना अध्यात्म शिकवणं, अध्यात्माच्या संपर्कात ठेवणं. जर का असं त्या मुला मुलींवर काही संकट आलं तरी ते आई वडिलांना नाही सांगणार पण श्री गुरुजींना भेटतील. माझे गुरुजी आहेत त्यांना मी सांगेन. किंवा माणसांना सांगायचं नाही, जीवाला सांगायचं नाही, मी मंदिरात जाईन, स्थानाकडे जाईन आणि देवापुढे बसेन, मी देवाला सांगेन. म्हणजे कुणीतरी आपलं ऐकणारं असलं पाहिजे. जर का नसेल तर तिथे मग आत्मघाताकडे माणूस जातो. पण आपल्याकडे सरते शेवटी उपाय काय आहे, आपलं जेव्हा कुणीच ऐकत नाही तेव्हा आपण कुणाकडे जातो? देवाकडे जातो. आपला शेवटचा महत्वाचा आधार, माझं तर म्हणणं आहे की सर्वात प्रथम आधारच देवापासून आहे आपला. आपण सुरुवात जर का देवापासून जर का केली तर आपल्याला कुणालाही काही सांगत बसण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा कुणाकडनंही काही उपाय वगैरे त्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त होईल, त्यांची मदत आम्हाला होईल असं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि याच्यासाठी आपल्या द्रौपदीचं उदाहरण आपल्या समोर आहे.
सुरुवात श्रीकृष्ण महाराजांच्या विनंतीने जर का केली असते तर कितीतरी वेळ तिचा जो दुःखामध्ये गेला तो गेला नसता. अनेकांच्या पुढे याचना करावी लागली, भीक मागावी लागली. हे कुठलाही वेळ देवाने येऊ दिली नसती जर का देवाकडे सर्वप्रथम प्रार्थना केली असती. मग कृष्ण महाराजांनी का बरं सुरुवातीलाच हे नाही केलं, सहाय्य का नाही केलं? कारण की देव सुद्धा बघतात, जोपर्यंत माझ्याकडे येत नाही अजूनपर्यंत काय आहे, जीवावरच अवलंबून आहे. जीवाच्याच माध्यमातून माझं काम होईल अशी अपेक्षा ठेवून आहे. आणि मग तिथे अपेक्षा भंग झालं, दुःख झालं की मग जर का देवाचं अधिष्ठान असेल तर मग जीव देवाकडे येतो. अन्यथा मग कुठल्या उपायाकडे तो जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अध्यात्म हे तेवढंच महत्वाचं आहे की त्याला असं वाटत असतं की नाही, देव सर्व काय आहे माझ्या आयुष्यामध्ये बरोबर करेल, देव मला सहाय्य करतील, देव मला मदत करतील. ही भावना जी आहे ती त्या मुलांमध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून ते असतं ना की मुलींना उपदेश दिला जात नाही, काय तिचं कसं होईल, काय होईल, कुठल्या घरी जाईल ते वगैरे. परंतु त्या मुलीला काही संकट आले की ती मुलगी सुद्धा आईला फोन करून सांगते की आपल्या देवाला विडा ठेव. मग आपल्या देवाला विडा ठेव, मग आपल्या देवाला तुम्ही अजून आपलंसं का नाही केलेलं आहे, त्या देवाचं नाम का नाही घेतलं तुम्ही? तर ते जे आहे तो अध्यात्म जे आहे, या अध्यात्माच्या संदर्भातले जर का जाणीव तुमची कमकुवत असेल तर तुम्ही देवापासून 2 हात लांब राहता. वेळेवरच जेव्हा वेळ पडेल तेव्हाच देवाच्या संपर्कात यायचं. जसं अदरकांच्या आईने सांगितलेलं होतं, काही संकट आलं की ही जे काही मी तुला दिलेलं आहे ते उघडून बघायचं, असं वाचायचं, त्याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे. अर्थातच त्या वेळेला जोपर्यंत तो व्यवहारामध्ये ऐश्वर्य भोगत आहे अलर्क राजा, तोपर्यंत त्याला त्या गोष्टीची गरज पडली नाही. आणि आपल्याला सुद्धा हे जाणवतं की आपण व्यवहारामध्ये असतो तेव्हा देवाची आवश्यकता पडत नाही. परंतु जेव्हा व्यवहारामध्ये काहीतरी दुःख निर्माण होतं तेव्हा परमेश्वराची आठवण येते. ती आठवण त्यांना आली, देवाच्या भेटीचा योग आला. आमचे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना भेट दिली आणि त्यांना म्हटलं शंबलीन शंबलीन. आपण शंभोली शंभोली असंही म्हणतो, परंतु ते शंबलीन आहे, म्हणजे हे बलवाना, हे पराक्रमी राजा. शम म्हणजे शांत हो, शांत हो, शांत हो, असं स्वामींनी म्हटलं. आणि तया सरीसे ते शांत झालेले आहेत. अंतकरण जे जळत होतं ते अंतकरण शांत होऊन गेलं. कारण की काय, त्याचं कारण आमच्या स्वामींनी सांगितलं. कारण ते वाणी कशी आहे, अमृत वर्षणी की, म्हणजे परमेश्वराचे शब्दच असे आहेत. जसं एखादं जे पाणी असतं ते पाणी जर का आगीवर टाकलं तर काय होतं, आग सहजपणे शांत होऊन जाते. परंतु ते जर का एखादं आग ही कपड्याची वगैरे याची असेल तर ती शांत होईल. पण एखाद्या ऑइलमुळे, तेलामुळे जर का अशी काही आग लागलेली असेल तर त्याच्यावर किती पाणी टाका, ती आग लगेच काही थांबेल याची काही शाश्वती नाही, ती वाढतच राहील. मग त्यावेळेला काय, मग त्यावेळेला माती टाकायची असते त्याच्यावर. म्हणजे असे वेगवेगळे उपाय असतात त्याच्यामध्ये. मग यामध्ये तुमचं जर का मन जळत असेल तर मग तुम्ही काय कराल, तुम्ही थंड पाण्यात जाऊन बसाल, तुम्ही काहीतरी काकडी वगैरे खाल, थंड प्याल, दही खाल. कशाने तुमचं अंतकरण कशाने शांत होईल? ते थंड पदार्थ खाल्ले तर पोट शांत होईल, त्याच्याने पोटातली उष्णता कमी होईल. परंतु मनामध्ये जे तुम्ही पोळताय ते कशाने बरं होईल याचा विचार कधी आपण करतोस का? कधीच विचार करत नाही. जसं आपण तिकीट काढायला गेलो ते म्हटलं 25 तारखेचं तिकीट काढा, तर जो तिकीट काढायला जातो ना त्याचं कर्तव्य आहे विचार नाही 25 तारखेचं नाही मिळालं तर, म्हणजे त्याला वेगळं काही ऑप्शन आहे काय, पर्याय आहे का काही, तो पर्याय माहिती असला पाहिजे. तसं आपल्याला वाटतं त्या अनुषंगाने आपल्याला हे झालं तर ते औषध, ते झालं तर ते औषध आहे, उष्णता वाढली तर हे औषध, शरीरामध्ये सर्दी झाली तर काय ते अमका औषध आहे. परंतु आपण सगळ्या देह संबंधित आजारांचा विचार करतो. परंतु जीवाच्या संबंधित जर का काही गोष्टी घडल्या, निर्माण झाल्या, मन जर का अस्वस्थ झालं, पोळत असेल, मग त्यावेळेला नेमका उपाय काय करायचा?
याचा विचार आपण कधी करत नाही. तो उपाय जर असेल तर तो अध्यात्माशी संबंधित आहे. म्हणून आईने श्री दत्तात्रय प्रभूंचं जे काही योग आहे तो योग प्राप्त होईल अशा प्रकारचा उपाय त्याच्यामध्ये दिलेला की श्री दत्तात्रय प्रभूंची भेट तुम्ही घ्या. आता श्री दत्त म्हणजे कोण आहेत ते, त्यांच्या नावाचा अर्थ काय होतो? दत्त म्हणजे दाता, देणारे जे आहेत ते, घेणारे नाहीत. परमेश्वर जे आहेत ते देणारे आहेत. त्यांनी काय केलं? जीवांना, अनेक जीवांना दातृत्व केलेलं आहे. आणि आत्रेय, आत्रेय आणि दत्तात्रय आणि दत्तात्रेय काय फरक झाला याच्यात? कशावर वेलांटी का मात्रा दिली मी? दत्तात्रय आणि दत्तात्रेय म्हणजे त्रवर मात्रा दिली तर त्रेय, दत्त आत्रेय, आत्रेय ऋषींचे पुत्र दत्तात्रेय. आणि दत्तात्रय, त्रय म्हणजे तीन. आता तुम्ही कुठे जाता? तीन मुखी दत्तांकडे. मग आता दत्त एक मुखी आहे का तीन मुखी आहे? मुळात म्हणजे दत्तात्रय प्रभू किती मुखी आहेत? एकच मुखी आहे. म्हणजे यामध्ये आता तुम्ही थोडा व्यावहारिक पद्धतीने विचार करायचा की परमेश्वर कधीही तीन मुख घेऊन येणार नाही, एकच मुख घेऊन येणार. व्यवहारामध्ये जर का दोन मुखाचं जर का कोणी जर का जन्माला आलं तर त्याला काय म्हटलं जाईल? मनुष्य तर म्हटलं जाणार नाही लगेच. कारण की आपण दोन तीन मुख कोणाला बघितलेले आहेत आतापर्यंत? कोणाला बघितले तुम्ही? बघितलेत का कोणाला? नाही. अहो तुम्ही फक्त सासू सुनेच्याच मालिका बघतात काय? तुम्ही आध्यात्मिक मालिका वगैरे जे लागतात महाभारत वगैरे काय, म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही लीळाचरित्र वाचला असेल तर त्याच्यामध्ये ते भूतांच्या संदर्भात आलेलं आहे. आमच्या स्वामींनी भूतांना बोलवलं आणि मग कोणाचं तोंड कसं, कोणाचं तोंड कसं, म्हणजे असं एक स्वाभाविकपणे मनुष्याचा जो चेहरा आहे तो जर का दिसला तर तो मनुष्य आहे. परंतु त्या वेगळा जर का चेहरा दिसला, तीन डोळ्याचाच एखादा व्यक्ती दिसला तर मग तो मनुष्य नाही, तो राक्षस विभागातला आहे किंवा अजून मनुष्य वेगळा कुठला तरी कर्मफळ आहे असं आपल्या लक्षात येत असतं. आणि म्हणून स्वाभाविकपणे श्री दत्तात्रय प्रभूंना तीन मुख तर नाहीतच, परंतु पुढचा मुद्दा असा की त्यांना चार हात सुद्धा नाही आहेत बरं का. कारण की आमच्या स्वामींनी सांगितलं युगानुरूप परमेश्वर क्रीडती. युगाचं अनुरूप म्हणजे या युगातल्या लोकांना जर का चार हात असते तर दत्तात्रय प्रभूंनी पण चार हाताचाच अवतार घेतला असता. परंतु चारही युगाचं जर का आपण क्रम पाहिला तर त्याच्यामध्ये कुठेही कुठल्याही मनुष्याला, जीवाला चार हात हा प्रकार नाही. 1000 हात होते ते कोणाला होते? सहस्त्र अर्जुनाला ते दिलेले होते. म्हणजे सहस्त्र बाहूंचं बळ होतं. आता त्याच्यामध्ये शंका उपस्थित होते की खरोखरच 1000 बाहू होत्या की 1000 बाहूंचं बळ होतं. आता आपल्याला 2च हात आहेत आणि 1000 हात आहेत. 1000 हात असल्यानंतर महिलांसाठी तर किती चांगली गोष्ट आहे. एका हाताने तिकडे कपडे धुवा, इकडे एकाच वेळेला मल्टी काम तुम्ही करू शकता. कपडे धुवा, भांडी घासा, स्वयंपाकही करा, सगळं होऊ शकतं. परंतु हे म्हणायला सोपं आहे, परंतु पाहता 1000 हात म्हणजे ते बाळगणं भरपूर कठीण आहे बरं का. तेवढे हात आपण घेऊन चालू शकत नाही. मुंबईमध्ये तर अजिबात नाही चालू शकत तुम्ही. मग त्या 1000 बाहूंचं ते बळ त्यांना दिलेलं आहे असा सुद्धा एक अर्थ त्या ठिकाणी काढला जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो जसं मनुष्य कसा असतो त्या पद्धतीचा त्यांचा तो मायापूर त्यांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे ते देह कोणाचा आहे? मायेचा आहे. मायापूर त्याला म्हटलं जातं. आणि त्यांच्या त्या जे काही श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीचं वर्णन जे तुम्ही वेगवेगळं ऐकलं असेल, परंतु तसं काहीही वर्णन देहाच्या अवयवांच्या बाबतीमध्ये तसं नाही. त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे जे कोणी
तीनही देव हे अनुसयांची परीक्षा बघायला आलेल्या होत्या, त्यांचं सत्वभंग करायला आलेले होते. आणि त्यावेळी त्यांना बालक अवस्थेमध्ये नेऊन श्री दत्तात्रय प्रभूंनी काय केलेलं आहे, ती वेळ निभावून नेलेली आहे. त्यांच्या पत्न्या जेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंकडे आलेल्या आहेत की आमचे पती आम्हाला द्या, ते म्हणाले घ्या तुमचे पती. आता त्यांचं जे काही रूप आहे ते लहान बालक झालेले आहेत. आता ते कसं काय ओळखायचं, कोण माझा पती कोण आहे कसं ओळखणार, आणि दुसऱ्या कोणाला हात लावला तर तेही अयोग्य आहे. मग त्यांना सांगितलं की देवा तुम्हीच आम्हाला द्या, आमचा पती कोण आहे आम्हाला काही ओळखता येत नाही. तेव्हा ते तीन जे देव आहेत त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना सोपवलं, हे घ्या हे घ्या हे घ्या. म्हणजे त्यांनी दत्तात्रय म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी 3 दान त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते दानाच्या संदर्भातलं ते नाव असेल, परंतु दत्तात्रय प्रभू हे त्रिमुखी नाही आहेत, हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर दत्तात्रय प्रभूंच्या संबंधित अनेक गोष्टी आहेत बरं का, ज्या दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं की 5ही अवतारांमध्ये सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर दत्तात्रय प्रभूंची वाटते. किंवा भीती पळते ही कोणामुळे पळत असेल, श्री दत्तात्रय प्रभूंमुळे पळते. दुसरे कोणी अवतार असतील ज्यांना आपण घाबरतो ते आहेत श्री गोविंद प्रभू, त्यांना आपण घाबरतो. ते कुठला विचार करत नाही, ते दामूर्ताच्या डोक्यामध्ये नारळ फेकून मारतात, अर्थातच दुःखमुक्त करतात त्यांना, परंतु त्यांना जीव घाबरतात. आमचे स्वामी म्हणतात ते तर समळा जीवा अधिकार नाही. त्यांच्या संबंधित सेवा करताना आपण शांतपणे ती आणि योग्य प्रकारे ती सेवा गेली पाहिजे असं सांगितलं जातं. आणि या भीतीपोटीच अनेक अन्यथा ज्ञानाची निर्मिती होत असते बरं का. एखाद्या जागेची जर का भीती वाटत असेल ना, की ते जे घर आहे ना ते घर रिकामं आहे आणि तेथे काहीतरी भूत वगैरे आहे असं जेव्हा एक भीती मनात निर्माण होते, तेव्हा त्या जागेच्या संबंधित अनेक अन्यथा गोष्टी निर्माण होतात. अनेक अन्यथा ज्या काही माहिती असतात ते तयार केल्या जातात आणि लोकांमध्ये ते पसरवल्या जातात. वास्तविक तिथे काही नसतं, फक्त तिथे कोणी राहत नाही हाच एक भाग आहे, परंतु त्याविषयी अनेक अन्यथा ज्ञान निर्माण होतात. तसंच कुठेतरी दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीमध्ये असलेली भीती, त्यांच्या अवतार कार्याबद्दलचं जे काही एक वेगळेपण आहे किंवा त्यांची अस्थिपरी एक वेगळी आहे जी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये बरं का. आणि त्या भीतीपोटी आपण काय झालो, दत्तात्रय प्रभूपासून थोडंसं लांब राहिलो. कशापासनं, तुम्ही म्हटले आम्ही तर स्नान करायला जातो, स्थानापासून नाही, आम्ही दत्तात्रय प्रभूंच्या त्या अवतार भूमिकेशी आपण लांब राहिलो आणि त्यांच्याविषयी लोकांनी अनेक नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण केल्या. जसं मी नेहमी सांगतो, कोणीतरी म्हणालं की दुपारी 2 नंतर दत्तात्रय प्रभूंचं नाव नाही घ्यायचं का, ते म्हणे ते झोपलेले असतात तेव्हा. एकाने म्हटलं चप्पल घालून दत्तात्रय प्रभूंचं नाव घ्यायचं नाही. हे सुद्धा काय आलं, ते मुळात कुठे नाही, हे नव्याने निर्माण होतं. आता या क्षणाला जर का मी तुम्हाला एखादी बातमी सांगेल दत्तात्रय प्रभूंबद्दल तयार करून बरं का, तुम्ही लगेच मान्य कराल की बाबांनी सांगितलेलं आहे, पण तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. एकाने मला म्हटलं की दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या दिवशी एका ठिकाणी आपोआप नगारा वाजतो म्हणे, आपोआप नगारा वाजतो बरं का. आता मी म्हटलं नाही हे शक्य नाही, मी तर कधीच नाही ऐकलं, मी तर लहानपणापासून या पंथात. ते म्हटले नाही नाही वाचतो. कोणी सांगितलं, तुम्ही बघितलं का स्वतः? आता याचं उत्तर काय असतं, हो नसतं बरं का. या प्रश्नाचं उत्तर नाही, मी स्वतः नाही बघितलं. मग तुम्ही कसं काय म्हणताय, नाही तिथल्या लोकांनी सांगितलं, ते काय खोटं बोलतील का? अहो म्हणजे काहीतरी विचार आपण केला पाहिजे. म्हटलं असं जर का आपोआप नगारा वाजला असता तर त्या ठिकाणाचं नाव गिनीज बुक मध्ये गेलं असतं. भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्धी झाली असती त्या गोष्टीची. आता मग आमचे संपर्क असतात, मी त्या ठिकाणी फोन केला, त्यांना विचारलं वैयक्तिक, तिथे जे व्यवस्थापक आहेत पुजारी वर्ग त्यांना फोन केला, का म्हटलं असं असं काही होतं का? ते हसायला लागले. बाबा कोणी सांगितलं म्हणे तुम्हाला?
म्हटलं कळलं असं असं. त्यामुळे असं काहीही होत नाही. म्हणजे असे अन्यथा ज्ञानात्मक गोष्टी असतात ते येतात. चौथी गोष्ट येते की आपण थोडा विषय आज वेगळा घेतलेला आहे. चौथी गोष्ट येते की सेवनेची. दत्तात्रय प्रभूंचा विशेष पाहायचं म्हटलं की ते म्हणतात तुम्हाला सेवना करावी लागेल बरं का. ते दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाला तसं चालत नाही. विशेषाला चालत नाही का दत्तात्रय प्रभूंना चालत नाही, नेमकं काय? मग चक्रधर स्वामींचा विशेष मागितला तर कोणीच म्हणत नाही की ते सेवना करावी लागेल. श्रीप्रभूंचा विशेष मागितला तर कोणी म्हणत नाही की सेवना करावी लागेल. किंवा श्री प्रभूंच्या विशेषाची सेवना करा म्हणून कोणी विधी विहत नाही. पण दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवना करा हे सुद्धा कुठून तरी अवांतर आलेलं आहे. कोणीतरी सेवना केली, कुणाला तरी त्याचा लाभ मिळाला आणि त्यांनी तिथून ते सांगितलं. कोरोना काळामध्ये जसं कोणीतरी कुठला तरी काढा पिला आणि त्याला बरं वाटायला लागलं, मग त्यांनी ते कोरोनाचं औषध म्हणून जाहीर केलं आणि सगळ्यांना वाटलं. लोकांना उष्णतेचा त्रास निर्माण झाला त्याच्यामुळे. म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीमुळे लाभ प्राप्त होत असतो, तुमच्या त्या श्रद्धेमुळे लाभ प्राप्त होत असतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक नवीन विधी निर्मित करा. इथे सांगितलेलं आहे जर का देवाने जे विधी सांगितलेले आहेत त्या व्यतिरिक्त जर का तुम्ही स्वतः काही विधी निर्माण केले स्वतःच्या मनाने आणि देवाचे विधी बाजूला ठेवले तर तुम्ही काम कोण होता? तुम्ही प्रति ईश्वर होता. म्हणजे ईश्वरासारखं वागायला बघतोय. देवाने जसे विधी निर्माण केले तसे आम्ही सुद्धा विधी निर्माण करतोय. आम्ही आमच्या मनाने निर्माण करतोय आणि त्या विधीला तत्वज्ञानाचा कुठलाही आधार नाही. सहावा विषय तो दत्तात्रय पारायणाचा. महानुभाव पंथात अनेक लोक पारायण करतात. आता निरोपण ऐकून अनेकांनी ते बंद केलेलं आहे बरं का. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्यांनी सांगितलं आम्ही हे सर्व बंद केलं. सगळे पारायण आम्ही बंद केलेले आहेत. आता आम्ही सूत्रपाठ वाचतो, लीळाचरित्र वाचतो. आमचं सूत्रपाठ एवढं पाठांतर झालं. महानुभाव तत्वज्ञान आम्ही कधीच वाचलं नाही. आम्ही हेच पारायण वाचत राहिलो. मग श्री दत्तात्रय प्रभूंचं दत्तात्रय कवच जे आहे ते कुठून आलेलं आहे याचा कधी तुम्ही काही विचार केलेला आहे का? कुणी ते विहित केलेलं आहे याचा विचार कधीतरी आपण केला का? दत्तात्रय प्रभूंच्या अस्थिपरीमध्ये ते येत आहे का? पाचही अवतारांच्या अस्थिपऱ्या वेगळ्या आहेत बरं का. कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन, येत जीव धरी येते हेची व्यसन. आमच्या स्वामींची अस्थिपरी एक वेगळी आहे. श्री दत्तात्रय प्रभूंची अस्थिपरी एक वेगळी आहे. ती नेणार ईश्वराकडेच आहे. पण त्यांच्या त्या अस्थिपरीच्या संदर्भातलं विवेचन तुम्हाला माहिती आहे का कोणाला? दत्तात्रय प्रभूंची अस्थिपरी वाचली तुम्ही कधी? वाचली की नाही? नसेल वाचली तर नाही म्हणा पटकन. नाही, कुणीच नाही वाचली. ज्यांनी वाचली असेल त्यांनी सांगा आम्ही वाचली म्हणून. का नाही वाचली तुम्ही? कारण की ती महानुभाव पंथामध्ये उपलब्धच नाही. दत्तात्रय प्रभूंची अस्थिपरी आम्हाला माहितीच नाही. श्री प्रभूंची अस्थिपरी आम्हाला माहिती नाही. चारही अवतारांची अस्थिपरी काय आहे ते आम्हाला माहिती नाही. आमच्या स्वामींची अस्थिपरी आम्हाला माहिती आहे. अवतार परत्वे बोलतोय बरं का. प्रत्येक अस्थिपरी पाचही अवतारांची अस्थिपरी तुम्हाला देवाकडेच घेऊन जाणार आहे, मोक्षाकडेच घेऊन जाणार आहे. फक्त सांगण्याचं उद्दिष्ट एवढं आहे की प्रत्येक अवताराचं अवतार कार्य जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितल्या जातं. म्हणजे त्या त्या जीवांच्या अनुरूप जे आहे ते सांगितल्या जाणार आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंची जी अस्थिपरी आहे ती थोडी वेगळी आहे. ती आपल्याला जर का माहितीच नाही आहे तर अमकं वाचल्याने दत्तात्रय प्रभूंची प्राप्ती होते हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? सूत्रपाठ वाचल्याने सुद्धा जर का चक्रधर स्वामींची प्राप्ती होत नाही बरं. लीळाचरित्र वाचून चक्रधर स्वामींची प्राप्ती होत नाही, मग दत्तात्रय वाचून तुम्हाला दत्तात्रय प्रभूंची प्राप्ती कशी काय होईल? इतकं जर का दत्तात्रय प्रभूंना भेटणं सोपं असतं तर मग काही एवढं काही संन्यास दीक्षा वगैरे घेण्याची गरज नव्हती, आटन विजन करण्याची गरज नव्हती, काहीच नाही. वाचत राहा दिवसभर, भेटत राहतील देव, असं आहे का काही? बरं, त्याचा संदर्भ असा आहे, वाचणाऱ्यांनी पण एक लक्षात घ्यायचं की त्याचा संदर्भ असा आहे की तुम्ही जर का ते वाचन केलं तुम्हाला धन धान्य संपत्ती सगळं मिळेल. आता तुमच्याकडे नाहीये का धन धान्य संपत्ती? नाहीये का? तुमच्या क्षमतेप्रमाणे
तुम्हाला सगळं मिळालेलं आहे. तुमचं जेवढं शिक्षण आहे आणि तुमचं जेवढं नशीब आहे तेवढा पगार तुम्हाला मिळतो आहे. तुमच्या भाग्यात जेवढं आहे तेवढं 2 टायमाचं 3 वेळेचं अन्न हे त्याची व्यवस्था तुमची होते. आपण अगदीच आपल्याला भीक मागावी लागते का कुठे? कितीही गरीब व्यक्ती असो त्याच्या घरी 2 वेळेचं अन्न जे आहे ते बऱ्यापैकी येत आहे आणि तो त्याच्यात खाऊन पिऊन सुखी आहे. धन धान्य संपत्ती पण भरपूर आहे आता आपल्याकडे. म्हणजे अनावश्यक संपत्ती आहे बरं का. आपल्याला जे आजारपण असतील किंवा आपल्याला जे काही त्रास होतोय, कष्ट होतोय, कशामुळे होतं? संपत्ती नसल्यामुळे की असल्यामुळे? कधीतरी विचार करा खोलात जाऊन. संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनाही भरपूर त्रास आहे. म्हणजे संपत्ती ही दुःख निवारक नाहीये, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. तुम्ही जर का गाडीत ट्रेनमध्ये प्रवास करताय, गर्दी आहे, तुमच्याकडे काहीच पैसे नाही आहे, तुम्हाला कसलीच काळजी नाही आहे, आरामात तुम्ही चालले, आपल्याकडे नाहीच जे कोणी लुबाडेल आपल्याला. पण जर का तुमच्याकडे द्रव्य असेल तर तुमचा पूर्ण प्रवास त्या त्रासामध्येच जाणार. म्हणजे तो त्रास तुम्हाला होत राहणार. जेवढं काही तुमच्याकडे जास्त प्रमाणात आहे तेवढं तुम्हाला त्याचा त्रास जास्त होत असतो. आणि म्हणून आम्हाला धन धान्य संपत्ती जर का आमची काय असेल तर ते कोण आहेत? श्री दत्तात्रय प्रभू हेच आमची धन धान्य संपत्ती आहेत. आम्हाला कोण भेटलं पाहिजे? आमचे स्वामी गेल्यानंतर श्री माई भटोबासांनी काय मागितलं? धन धान्य संपत्ती मागितली का? मागितली की नाही? काय बाकीचे काहीच बोलत नाहीयेत. माईकवर बोलायचं तुम्हाला सगळ्यांना, विना माईक. काय पाहिजे तुम्हाला? दत्तात्रय प्रभू पाहिजेत का धनधान्य संपत्ती पाहिजे फक्त? नक्की का? की फक्त मी विचारतोय म्हणून? कुणाला दत्तात्रय प्रभू नको पाहिजे? सर्वांना धनधान्य संपत्तीच पाहिजे. प्रामाणिकपणे सांगा, दत्तात्रय प्रभूचं पारायण कशासाठी केलं जातं? दत्तात्रय प्रभू भेटण्यासाठी. दत्तात्रय प्रभूचं पारायण जेव्हा तुम्ही सुरू करता 101 वगैरे, तेव्हा खरंच विडा असा ठेवता का तुम्ही की याच्यामुळे दत्तात्रय प्रभू आम्हाला भेटले पाहिजेत म्हणून आम्ही हे पारायण करतोय? काहीही उद्दिष्ट नसतं. स्थानवंदन करतानाही काही उद्दिष्ट नसतं की आम्हाला दत्तात्रय प्रभू भेटले पाहिजेत किंवा 5 अवतारांपैकी कोणीतरी भेटलं पाहिजे, स्वामी भेटले पाहिजेत. काहीही हेतू नसतो आपला. फक्त आपण गाडी निघते आहे, किती स्थानं आहेत आणि इतक्या दिवसाचं आहे, सुट्टे काढून आपण जातो, डोकं ठेवतो, विडा ठेवतो, अगरबत्ती वळतो, आरती वळतो आणि घरी येतो, प्रसाद घेऊन येतो तिकडचा आणि सगळ्यांना सांगत बसतो आम्ही एवढी स्थानं केली, तेवढी स्थानं केली. परंतु उद्दिष्ट काय? स्थान करायचं. प्रत्येक गोष्टीचं उद्दिष्ट असतं पाहिजे. तुमच्या जगण्याला पण एक उद्दिष्ट असलं पाहिजे की तुम्ही कशासाठी जगता आहात. ते उद्दिष्ट तुम्ही शोधा, नसेल तर तयार करा आणि त्या अनुषंगाने जगा. आता बघा तुमचं कसं जगणं तुमचं बदलेल आपोआप. जसं तुम्हाला स्टेशन पर्यंत जायचं आहे आणि तुम्ही रमत गमत चाललेले आहात आणि तुम्हाला जर का सांगितलं आता 5:45 झालेत बरं का आणि शेवटची गाडी 6 वाजताची आहे. आता तुमचं उद्दिष्ट काहीच नव्हतं मगासपर्यंत, आता उद्दिष्ट तयार झालं. काय उद्दिष्ट तयार झालं? 6ची गाडी पकडायची. आता तुमच्या चालण्यात बदल होतो की नाही? तुमच्या चालण्याच्या वेगामध्ये बदल होतो. घाईघाई करता, आता तुमचं अन्यवार्ता बंद होते, बोलणं बंद होतं आणि सरळ तुम्ही चालायला लागता. लवकरात लवकर 5 मिनिटं आधी तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. उद्दिष्ट तयार करा, तुमच्या जगण्याला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी दत्तात्रय कवचाला स्वतः दत्तात्रय प्रभूंनी मान्यता दिलेली आहे का हे पहिले शोधा. आता अलीकडे नाही का कॉलेज काही असतात असे की ज्याच्यात मुलं बिचारे ऍडमिशन घेतात, सगळं करतात आणि काही दिवसांनी ते कॉलेज बंद पडून जातं. ते काही मान्यता नसते त्याला, असं काहीतरी असतं की नाही? मग त्याच्यामुळे काय होतं? तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेताय ते कॉलेज मान्यता आहे का त्याला? सरकारची म्हणा काही. तुम्ही जी जागा घेताय विकत ती अधिकृत आहे का? त्याचं रजिस्ट्रेशन होत आहे का? हे सर्व गोष्टी तुम्ही तपासता. ही 7/12 आहे का? याचा काय बोलतात ते केलेलं आहे का? म्हणजे हे सर्व तपासता की नाही तुम्ही, मगच ती जागा घेता. पदार्थ घेताना तो एक्सपायरी डेट याची झालेली आहे का किंवा त्याला काहीतरी क्वालिटीचा आहे का तो, हे सगळं बघून तुम्ही घेत असता. मग तुम्ही जेव्हा एखादं स्तोत्र वाचता तेव्हा त्या स्तोत्राला परमेश्वराची मान्यता आहे का हे तुम्ही तपासलं पाहिजे. उद्या जर का तुमचं नुकसान झालं आणि तुम्ही म्हणाल
की आम्ही एवढं देवाचं वाचलं पण आम्हाला काहीच मिळालं नाही, नाहीच मिळणार. आता तुम्ही जुनी 500ची नोट घेऊन गेलात कुठे तर चालेल का? ते नाही चालणार, कारण ते बंद झाले, त्याला मान्यता नाही आहे आता. तुम्ही एखादी नकली नोट घेऊन गेलात कुठली तरी तर ती चालणार नाही, कारण ती सरकारला मान्य नाही आहे. ते तसं दत्तात्रय प्रभूंची अस्थिबरी काय आहे हे लक्षात घ्या. परंतु ते लक्षात घेण्याची ऐवजी आधी हे लक्षात घ्या की येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे मा नुद्धरे कैची नुद्धरे, असं श्री भट्टोबासांनी हे म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे आमच्यासाठी हे चारही जे अवतार आहेत, चारही अवतार मान्य आहेत, आमच्या स्वामींनी विहित केलेले आहे, त्यांचं सेवादासही विहित आहे. परंतु आमच्यासाठी अवतार कोण झालेले आहेत? आता श्री चक्रधर स्वामी हे आमच्यासाठी अवतार झालेले आहेत. परंतु या मार्गाला श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. श्री दत्तात्रय प्रभूंची स्थान वंदन करा हे आमच्या स्वामींनी विहित केलेलं आहे. पांचेश्वरला जा हे आमच्या स्वामींनी विहित केलेलं आहे. आमच्या स्वामींनी श्री दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण सुद्धा विहित केलेलं आहे. तुम्ही दत्तात्रयच वाचण्यापेक्षा श्री स्वामींनी श्रीमुखी जे नाम दिलं दत्तात्रय प्रभूंचं ते नामस्मरण करा ना तुम्ही. श्रीमुखीचं जे प्रमाण आहे ते सोडून आपण इतर भृगुऋषी नावाच्या एका अन्य व्यक्तीने दिलेलं का वाचत बसतो आपण? आम्हाला आमच्या स्वामींचं प्रमाण का नाही वाटत? आम्ही आमच्या स्वामींच्या आज्ञेचा भंग का करून राहिलेलो आहोत? हा पण विचार करा. काही लोक मला नावं ठेवतात की बाबा हे दत्तात्रय वाचू नका असं सांगतात वगैरे, परंतु त्याचे प्रमाण पण देतो ना. मी असं थोडी सांगतो मला वाटतं म्हणून वाचू नका असं थोडीच म्हटलं मी. त्याची प्रमाणं दिलेली आहेत. योगाने असं झालं की माझी एक शिकीन आहे, 5वीलाच आहे ती. तिला कोणीतरी म्हटलं की काय तुझे गुरुबा दत्तात्रय वाचू नका असं म्हणतात वगैरे वगैरे, असं ते काही संवाद झाला. मग मला हे कळालं. मी जेव्हा गेलो तेव्हा त्या मुलीला मी बसवलं. मग तिला मी विचारलं की काय म्हटले ते व्यक्ती आमके. ते म्हणाले की असं असं म्हणाले. तर मग तुला काय वाटतं त्याबद्दल? आता मला त्यांना काहीच बोलायचं नाहीये. मी ज्यांना ती गोष्ट समजून सांगतोय त्यांना ती गोष्ट कितपत समजलेली आहे हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. आपल्याला कुणाशी भांडायला जायचं नाही, कुणाशी वाद घालायचे नाही, काहीच नाही. परंतु ज्या व्यक्तीला ते बोलले त्या व्यक्तीची समज काय आहे त्या बाबतीमध्ये. म्हटलं तुला काय वाटतं या बाबतीत, तुझं मत काय आहे? ते म्हणाले की आपल्याला ते विहितच नाही आहे. म्हटलं कोणी विहित नाही केलं? म्हणे स्वामींनी अस्थिपरीमध्ये किंवा आचार प्रकरणात कुठेही ते विहित केलेलं नाही. 5वीची मुलगी आहे बरं का. मग पुढे काय केलं पाहिजे आपण? ते म्हणे तिने सांगितलं की ज्यांना देव पाहिजे त्यांनी सूत्रपाठ वाचलं पाहिजे, सूत्रपाठाचे अर्थ वाचले पाहिजेत आणि स्मरण केलं पाहिजे, तरच देव भेटतील. अन्यथा इतर कुठल्याही गोष्टीने पारायण करत बसल्याने देव भेटत नाही. तर पारायण करेल त्याचा धर्म असं देवाने कुठेच सांगितलं नाही. आचरे तयाचा धर्म. आणि आचरण हे वचनाशी संबंधित आहेत. वचन हे स्वामींच्या श्रीमुखाशी संबंधित आहेत. जर का तुम्ही ते वचनांचं अनुपालन केलं, अर्थ जाणून घेतला, आचरणात तो अर्थ आणला, तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर मग काहीच अर्थ नाही. म्हणून सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे, तुम्ही जेही करताय ते प्रमाणभूत आहे का हे पहिले तपासा. आमच्याकडे श्रुती, स्मृती, मार्गरूढी आणि वृद्धाचार असे 4 प्रमाण पक्के मानले जातात. हे कुठे सांगितलेलं आहे? स्मृतिस्थळ ग्रंथ वाचला तुम्ही कधी? स्मृतिस्थळामध्ये कुठेही हे पारायणाचे उल्लेख येत नाहीत. लीळाचरित्रामध्ये कुठेही या पारायणांचे उल्लेख येत नाही, काहीच येत नाही. अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या गोष्टी. मग आम्हाला आमच्या देवाने काय विहित केलेलं हेच जास्त महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण चाललो पाहिजे. हेच आमच्या स्वामींनी 5ही अवतारांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून 5ही अवतार कोण आहेत? दत्तच आहेत, म्हणजे देणारे आहेत. जे आपल्याला देतात ते कोण आहेत? दत्त आहेत, म्हणजे देणारे आहेत. आणि 5ही अवतारांनी आम्हाला यथार्थच दिलेलं आहे. फक्त 5ही अवतारांचं आम्ही चरित्र वाचलं जरी
तरी त्यातलं तत्वज्ञान आम्ही कधीच वाचत नाही. आम्ही आमच्या सोयीचं वाचतो. भटोबासांच्या उदरव्यथा निवृत्तीची लीळ आम्ही का वाचतो? तत्वज्ञान म्हणून नाही वाचत. यदा कदा काळी आमचं पोट दुखलं तर मग ही लीळा आठवायला बरी सोपी आहे, म्हणून त्याच्याने पोटदुखी थांबते. म्हणून मला तर असं कधी कधी वाटतं की लीळा चरित्रातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही, कोणाचा हात दुखला पाहिजे, पाय दुखला पाहिजे होता, म्हणजे त्या लीळा आम्हाला भेटल्या असत्या आणि त्या लीळेने आम्ही आमचं आजारपण नीट करत बसलो असतो. आम्हाला आमच्या देहाचा आजारपण नीट करायचा नाही. आम्हाला आमच्या ज्या जीवाला जे आजारपण झालेलं आहे ते कुठलं झालेलं आहे? अविद्या नावाचा दोष जो आम्हाला लागलेला आहे, सगळ्यात मोठा जो काही आजार आहे आम्हाला, तो जो आहे तो नासण्यासाठी म्हणून आम्ही या महानुभाव पंथामध्ये आलेलो आहोत. तर आजच्या दिवशी तुम्हाला एवढी जरी गोष्ट कळाली की काय करायचं नाहीये, एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. काय करायचं आहे हे तुमच्या जिज्ञासेवर अवलंबून आहे बरं का. काय करायचं नाही हे तुम्हाला सहजपणे कुणी सांगेल, मग त्या बाबतीमध्ये, त्या बदल्यामध्ये आम्हाला काय विधी करायचा आहे हे तुम्हाला तुमच्या जिज्ञासेशिवाय कळणार नाही. आणि जर का तुम्हाला सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी मी जातो, खेडोपाडी जातो मी, त्या ठिकाणी तिथल्या महिला असतील, तिथले जे काही उपदेशी वर्ग, हे आता अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. त्यांची वचनांचं पाठांतर सुरू आहे. आपल्याकडे असं काहीच नाही सुरू. आपण फक्त जुन्याच पद्धतीमध्ये अडकून पडलेलो आहे. आपला पाय त्याच्यात अडकलेला आहे, तिथून पुढे येता येत नाही आणि ती गाठ सोडवताही येत नाही आपल्याला. अभ्यास, अध्ययन हा प्रकार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत महानुभाव पंथ तुम्हाला कळणार नाही, पाचही अवतार तुम्हाला कळणार नाहीत आणि श्री दत्तात्रय गुरु सुद्धा आपल्याला कळणार नाहीत. म्हणून हे अवतार दिन यासाठीच साजरे करायचे असतात की त्या निमित्ताने तो अवतार का झालेला आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांची अस्थिपरी काय आहे, हे या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून आमच्या दत्तात्रय प्रभूंनी पण काय केलेलं आहे, पुढे ज्ञानशक्ती कोणाला दिली? चक्रपाणी महाराजांना. काय दिलं? ज्ञान. म्हणजे हे ज्ञानच तुम्ही सर्वांना सोपवा. अर्थातच पाचही अवतार परमेश्वराचे असल्यामुळे त्यांना ज्ञानशक्ती वेगळं देण्याचं काही कारण नाही. फक्त तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून त्या ठिकाणी ते बोलल्या गेलेलं आहे. परंतु दिलं काय? अन्यथा ज्ञान नाही दिलं, ज्ञानच. त्यांनी जे सोपवलेलं आहे, कोणाला? चक्रपाणी महाराजांनी कोणाला सोपवलं? श्री प्रभू बाबांना सोपवलेलं आहे. काय सोपवलं? ज्ञानच. आमच्या स्वामींना सोपवलं श्री प्रभूंनी. काय सोपवलं? ज्ञानच सोपवलेलं आहे, अन्यथा ज्ञान नाही. आणि आमच्या स्वामींनी आम्हाला काय सोपवलेलं आहे? ज्ञानच सोपवलेलं आहे. मग चक्रधर स्वामींचं जे काही तत्वज्ञान आहे ते श्री दत्तात्रय प्रभूंपासूनच ते चालच परंपरेने इकडे आलेलं आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा सांगताना या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण ही महती श्री दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीमध्ये आम्हाला सांगितलेली आहे. अर्थातच श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा अलौकिक आहे. म्हणजे त्यांचा अवतार ही चतुर्युगी अवतार आहे बरं का. वैशिष्ट्य आहे त्यांच्या अवताराचं, त्यांच्या दातृत्वाचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या दर्शनाचं वैशिष्ट्य आहे की आमचे स्वामी सांगतात ते अमोघ दर्शन. म्हणजे त्यांचं दर्शन असं अमोघ आहे की दर्शन होता क्षणी तो जीव उद्धाराकडे त्याची मार्गक्रमण सुरू होऊन जाईल. तो घरण इथे असं अडकत बसणार नाही प्रपंचामध्ये, लगेच देवासोबत निघूची लागे. अशा पद्धतीचं दर्शन श्री दत्तात्रय प्रभूंचे वैशिष्ट्य त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता प्रत्येक अवताराचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य का आहे? कारण की त्या माध्यमातून प्रत्येक कणवेच्या जीवापर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. परमेश्वर कच्छ होती, मच्छ होती का? कारण की त्या ठिकाणी असलेल्या जीवांपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. आमचे श्री चक्रपाणी महाराज आवर्दान देतात कारण की त्या ठिकाणी ज्यांनी कणव जोडली त्यांनाही दातृत्व करायचं आहे. आमचे श्री प्रभू फक्त परच देतात, आवराकडे लक्ष देत नाही. त्याचंही कारण तेच आहे, कारण की त्या ठिकाणी असलेल्या जीवांना पटकन प्राप्ती व्हावी हे उद्दिष्ट आहे. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे? सर्व परावर स्वीकारलेले, उपदृश्यत्व स्वीकारलेलं आहे आणि उद्धरणाचंच व्यसन स्वीकारलेलं आहे की सकळ जीवांना ज्ञान द्यायचा आणि त्यांचा उद्धार करायचा. परंतु मुळात ही प्रवृत्ती
अव्यक्तमंत परमेश्वरापासून ती चालत आलेली आणि 5 अवतार आमच्या ह्या सृष्टीमध्ये मुख्य अवतार आहेत. अनंत अवतार जरी असले तरी 5 अवतार मुख्य असल्यामुळे 5 अवतारांचे नाम जे आहेत ते आमच्या स्वामींनी आम्हाला विहित केलेली आहेत. कुठलंही नाम घेतलं तरी तुमचा उद्धार होणारच आहे, पण त्यातल्या त्यातही 5वं नाव आमच्या स्वामींनी आम्हाला विहित केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण या ठिकाणी जे एकत्र जमलेलो आहोत, आपल्याला थोडंसं काही विषय मी थोडासा वेगळा मांडला. लीळा आपण प्रथमतः ऐकलेलीच होती, परंतु परत परत नुसत्याच लीळा सांगून काही थोडं तत्वज्ञानही त्याच्यामध्ये आलं तर त्या लीळा सांगण्याला थोडासा अजून अर्थ प्राप्त होतो. म्हणून एक थोडा वेगळा विषय मांडला. तुम्ही याच्यावर चिंतन करा. याच्याविषयी काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही ते विचारू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करून तुम्ही मार्गक्रमण जे आहे, धर्म श्रवण जे आहे ते योग्य प्रकारे केलं तर धर्मपालन सुद्धा तुमचं योग्य प्रकारे होईल आणि ते योग्य प्रकारे हो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. ऋषी